सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। राजकारणातील बाप माणूस आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। हार्दिक हार्दिक स्वागत। निश्चयाचा महामेरू बहुत जनासे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांचे या ठिकाणी व्यासपीठावर आगमन होत आहे। हार्दिक हार्दिक स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। कागल गडिंग्लज उत्तर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय राजे समरजित सिंह घाडगे साहेब त्याचबरोबर माननीय स्वातीताई कोरी आणि सर्वच मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत। मान्यवरांना विनंती आदरणीय ज्याने भारतातील शेतकऱ्यांच्यासाठी 72,000 कोटींची कर्जमाफी केली ते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सत्कार आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा सत्कार आदरणीय राजे समरजित सिंह घाडगे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे। जोरदार टाळ्यांनी सर्वच मान्यवरांचं आपण स्वागत करायचं आहे। पवार साहेब तुम आगे बढ़ो, पवार साहेब तुम आगे बढ़ो, घाटगे साहेब तुम आगे बढ़ो। जरा बसून घ्या, कृपया बसून घ्या। आणि आता कृपया कुणीही व्यासपीठावर बुके वगैरे साहेबांना द्यायला येऊ नका, जरा सभा संपल्यानंतर द्या। मी या ठिकाणी काही जुन्या आठवणी करून देतो। आमच्या पक्षाची स्थापना शरद पवारांच्या नेतृत्वाखाली गेल्या 25 वर्षाचा रौप्य महोत्सव साजरा करायला आम्ही मुंबईला गेलेलो होतो। आणि त्या मुंबईमध्ये ज्याने 18-20 वर्ष ज्यांना या ठिकाणी मंत्री केलं, आमदार केलं आणि त्याच माणसाला सोडून 9 माणसं यातनं निघून गेले। त्यावेळी त्या भाषणामध्ये या सगळ्यांची भाषणं आहेत। त्या अजितदादाचा आहे, छगन भुजबळचा आहे, तटकऱ्यांचा आहे, त्यानंतर मुश्रीफांचा आहे। आणि त्यावेळच्या भाषणाची आठवण मी आज तुम्हाला 2 मिनिटात करून देतो की मुश्रीफ साहेबांचं भाषण जे होतं त्यावेळी सांगितलं ईडी मध्ये अडकल्यानंतर ती नंतरची वेळ आहे, पण मुंबईमधले भाषण झालं हे माझा बाप आहे, हे माझा विठ्ठल आहे, हे माझा पांडुरंग आहे। अशा पद्धतीचं भाषण ज्या माणसाने केलं त्या माणसानं दगा देऊन शरद पवारांना सोडून गेलं। याचा वजावटा जर काढायचा असेल तर समरजित घाटगेंना उद्या 20 तारखेला आपण सगळ्यांनी निवडून द्या। त्यांचं चिन्ह तुम्हाला माहित आहे। शरद पवारांची जी तुतारी आहे, तुतारी वाजवणार आहे, त्याला आपण बटन दाबून प्रचंड मतानं निवडून द्यावं एवढंच या ठिकाणी आवाहन करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। आणि यानंतर गडिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा, गडिंग्लजचा बुलंद आवाज माननीय स्वातीताई कोरी आपल्याला विनंती आहे या विराट सभेला आपण संबोधित करावं। कागल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार, महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय राजे समरजितदादा घाडगे यांच्या प्रचारार्थ आपल्या सगळ्यांचे आदर्श ज्यांच्याकडे बघून चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायचं धाडस आपल्याला यायला लागलंय, चुकीच्या विरोधात उभं राहायचं ठामपणे ज्यांनी ठरवलं, ज्यांनी गद्दारांना धडा शिकवायचा ठरवला ते आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, आपल्या जिल्ह्याचे खासदार आदरणीय छत्रपती शाहू महाराज साहेब, विचार मंचावर सर्व उपस्थित मान्यवर आणि विचार मंचासमोर एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आपण सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, ही निवडणूक गद्दारांना धडा शिकवण्याची निवडणूक आहे। ज्यांनी बापा समान नेत्याला, ज्या नेत्याने सगळी पदं दिली,
ज्या नेत्यानं 25 वर्ष तुम्हाला आमदार केलं, त्यांच्या पाठीमागे खंजीर खुपसायला 1 मिनिटाचाही विचार केला नाही, त्या गद्दाराला धडा शिकवण्याची वेळ आता आलेली आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. जो आपल्या नेत्याचा होऊ शकला नाही, तो मायबाप मतदार आई भावांचा काय होणार, हा प्रश्न माझा तुम्हाला आहे. का त्यांनी गद्दारी केली? त्यांच्या मागे ईडी लागली. 5,000 कोटींचा घोटाळा त्यांनी केला. पवार साहेबांना ईडीची नोटीस आल्यावर पवार साहेबांनी ईडीच्या ऑफिसला कळवलं, मी तुमच्याकडे येतो. का तुमचं धाडस झालं नाही? का तुम्ही पवार साहेबांची पाठ सोडली? का तुम्ही पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला? याचाच अर्थ तुम्ही घोटाळेबाज होता आणि तुम्ही घोटाळेबाज आहात, तुम्ही गद्दार आहात आणि आम्ही गडिंग्लजकरांनी तुम्हाला धडा शिकवायचं ठरवलेलं आहे. प्रत्येकाबरोबर विश्वासघात ज्या माणसानं केला, अगदी माझ्या वडिलांच्या पाठीत सुद्धा ज्या विश्वासानं त्यांनी मदत केलेली, त्या माझ्या वडिलांच्या आदरणीय श्रीपतराव शिंदे साहेबांच्या पाठीत सुद्धा त्यांनी खंजीर खुपसला. कारखान्यात त्यांच्यावर अविश्वास आणला. पुन्हा 2019च्या निवडणुकीमध्ये शिंदे साहेबांच्या शिवाय आपल्याला या मतदारसंघात निवडून येणं शक्य नाही याची जाणीव झाल्यानंतर पुन्हा आपल्याकडे घेतलं, कारखान्याचं चेअरमन केलं. साहेब ब्रिस्क नावाच्या कंपनीनं 10 वर्षासाठी कारखाना चालवायला घेतलेला होता, पण 8 वर्षात हा कारखाना सोडून ते निघून गेले. 43 कोटींच्या कर्जासाठी 10 वर्षासाठी ब्रिस्क कंपनीनं कारखाना घेतलेला होता. 8 वर्षातच जेव्हा ते कारखाना सोडून गेले, तेव्हा 1 रुपया कारखान्यात ठेवला नाही ना, 1 साखरेचं पोतं त्यांनी कारखान्यात ठेवलं. माझा वडील वाघ होता. माझे वडील वाघ होते, घाबरणारे नव्हते. त्यांनी आपल्या स्वकीयांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बळावर 4.5 कोटी रुपये गोळा केले, कारखाना सुरू केला. कारखान्याचं क्रशिंग झालं, जवळपास 75,000 टनाचं क्रशिंग झालं. आता कारखाना शिंदे साहेब चालवतात म्हटल्यावर आपल्या सगळ्या संचालकांना, 11 संचालकांना त्यांनी राजीनामे द्यायला लावले, प्रशासक आणला. माझ्या वडिलांनी तोपर्यंत घातलेल्या सगळ्या उसाचे पैसे दिलेले होते, 2 महिन्यांचे पगार दिलेले होते, 45 महिन्यांचे कामगारांचे पगार तटलेले होते. आता निवडणुकीच्या तोंडावर 6 महिन्याचे पगार त्यांचे अदा केलेले आहेत. निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचाही प्रश्न आहेच. म्हणजे स्वतःच्या गरजेसाठी वापरायचं आणि फेकून द्यायचं, ही प्रवृत्ती मुश्रीफ साहेबांची आहे आणि त्या प्रवृत्तीच्या विरोधात लढायला आम्ही साहेब आपल्या आशीर्वादाने इथं उभी राहिलेलो आहोत. गडिंग्लज नगरपालिकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर घोटाळेबाजांची दलाल, मुश्रीफ साहेबांचे दलाल हे शहर चालवायला लागलेले आहेत. आमच्या शहरातल्या जागा त्यांनी विकायला काढलेल्या आहेत. गडिंग्लज शहरच विकायला काढलं असं म्हटलं तर हरकत नाही. नगरपालिकेच्या नावावर असलेल्या जागांचे लिलाव व्हायला लागलेले आहेत. खासगी मालकाच्या जागेचा लिलाव हे करायला लागलेले आहेत. ओपन स्पेस मध्ये त्या ओपन स्पेस मधल्या लोकांना काय पाहिजे याचा विचार न करता तिथं काहीतरी केलं जायला लागले. आमचं शहर विकलं जायला लागलं, हे आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. त्यामुळे आमचा त्यांना विरोध आहे. माझ्या वडिलांना त्यांनी त्रास दिला. मी का बोलायला लागले? माझ्यावर आरोप झाले, माझ्यावर वाईट आरोप झाले. माझ्यासारख्या एका सुशिक्षित महिलेवर घाणेरडे आरोप त्यांच्या दलालांनी केले. पण मी तुमच्या सगळ्या आरोपांना उत्तर द्यायला खंबीर आहे. पवार साहेब, मी आज तुम्हाला या विचारमंचावरून वचन देते की आम्ही गडिंग्लजकर समरजित दादांना मतदान करताना अजिबात कमी पडणार नाही. समरजित दादांच्या विजयात आमच्या गडिंग्लजकरांचा सगळ्यात मोठा सहभाग असेल असा शब्द या निमित्तानं देते. तुमची सगळ्यांची मान्यता आहे काय? फक्त माझी एक विनंती आहे, तुमच्या मोबाईलचा टॉर्च लावा आणि साहेबांना सांगा आम्ही गडिंग्लजकर राजे समरजित सिंहांच्या बरोबरच, म्हणजे पर्यायानं पवार साहेबांच्या बरोबर आम्ही आहे, हे गडिंग्लजकरांनी दाखवून द्यायचं आहे. माझं सगळ्या गडिंग्लजकरांना आव्हान आहे, येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीत ह्या गद्दाराला गाडल्याशिवाय आपण राहायचं नाही. आणि पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आदरणीय समरजित दादांना आणि नंदाताई बाबुळकरांना विधानसभेत आपले आमदार म्हणून आपण पाठवूया अशी विनंती या निमित्तानं करते आणि माझं मनोगत थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. आणि यानंतर सदा सर्व काळ ज्यांना शाहू राज्यांचा आशीर्वाद आहे, ज्यांच्या नसानसात शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे, कागल गडिंग्लज मतदारसंघाचा
उत्तूर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हे ज्यांचं ब्रीद आहे तेच समर्जित खाडगे नावाचं युवा नेतृत्व बुलंद आहे. आदरणीय राजेसाहेबांना विनंती, या प्रचार सभेला आपण संबोधित करावं. आजच्या या गडिंग्लज शहर, कडगाव, कोलगे, उत्तूर जिल्हा परिषद आणि आलेल्या आसपास परिसरामधून महाविकास आघाडीचा परिवर्तन सभेमध्ये उपस्थित या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री माननीय खासदार शरदचंद्र पवार साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोल्हापूरचे खासदार माननीय श्रीमंत शाहू महाराज छत्रपती साहेब, उपस्थित आमचे जिल्हाध्यक्ष VB पाटील साहेब, उपस्थित आमचे काका प्रवीणसिंह राजे, उपस्थित ज्यांनी आत्ताच मनोगत व्यक्त केलं त्या ज्यांनी खंबीरपणाने माझी पाठराखण करायची जबाबदारी घेतली आहे ते स्वातीताई कोरी, उपस्थित आमच्या चंदगडच्या उमेदवार माननीय नंदाताई बाबुलकर, उपस्थित शिवसेनाचे आमचे माननीय सहकारी संजय पवार, सुनील शिंत्रे साहेब, अण्णासाहेब पाटील खातेदार, डॉक्टर प्रकाश शापूरकर साहेब, संग्रामसिंह नलवडे, सुकुमार कांबळे साहेब, आमचे बंधू अखिलेश राजे, नवोता घाटगे, उपस्थित बाबासाहेब पाटील, ॲडव्होकेट सुरेश कुराडे साहेब, शिवानंद माळी, कॉम्रेड शिवाजीराव मगदूम, वेळाभावी कोणाचं नाव राहून गेलं असेल तर माफी असावी, मान्यवर व्यासपीठ, मोठ्या संख्येमध्ये आलेले आमचे सर्व सहकारी बंधू भगिनी, युवक आणि प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे सर्व सहकारी, सर्वप्रथम मला या कार्यक्रमामध्ये स्वर्गीय घाडी साहेब असतील, घाडी वहिनी असतील, स्वर्गीय श्रीपतराव शिंदे साहेब, स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर, स्वर्गीय तुकाराम कोलेकर, स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेब, स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे साहेब, स्वर्गीय BS पाटील साहेब, स्वर्गीय आप्पासाहेब नलवडे, स्वर्गीय विश्वनाथ पाटील साहेब, स्वर्गीय हिंदूराव पाटील साहेब, या सगळ्यांना नमन करून आज मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो. सर्वप्रथम आदरणीय पवार साहेब हे गडिंग्लज शहर, कडगाव, कोलगे, उत्तूर जिल्हा परिषद या परिसरांनी मला मागच्या 7 वर्षामध्ये प्रचंड प्रेम दिलेलं आहे आणि त्या मोठ्या संख्येत इथं सगळे आल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. पवार साहेब, मागच्या वेळी या परिसरामध्येच मी थोडं कमी पडलो, त्याच्यामध्ये मी मतदारांचं काही दोष मानत नाही. मी मागच्या 5 वर्षापासून एकच चंग घेतला की मी या परिसराच्या लोकांचा विश्वास कमवणार आणि 5 वर्षापासून जे माझं काम चालू आहे, मी कधीही मतदान मागायला आलो नाही. मी आपला विश्वास कमवायचा प्रयत्न केलाय आणि विश्वास आपण त्याच्यावर सोपवतो ज्याला तुम्ही आपलं कुटुंबाचं सदस्य मानता. आणि गडिंग्लज आणि उत्तूरच्या परिसराच्या लोकांनी मला कुटुंब सदस्य मानलं असल्यामुळे मी आज इथं आपल्या समोर मतदान मागायला आलो नाही. हा समरजी घाडगे तुमच्या समोर तुमचा आशीर्वाद मागायला इथं आवर्जून आलेला आहे. मागच्या 15 वर्षापासून स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर साहेबांनी हा मतदारसंघ इथं जोडल्यापासून आदरणीय पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेबांना लोकांना सांगितलं माझा मुलगा म्हणूनच त्यांना स्वीकारा आणि त्याच्यामुळे या परिसरांनी 3 टर्म त्यांची पाठराखण केली. आणि पण या 15 वर्षाच्या काळामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आशीर्वादामुळे सर्वाधिक मंत्रिपद त्यांना मिळाली. पण पवार साहेब, या मतदारसंघाला दुर्दैवाने जे काय गोष्टी मिळायला पाहिजे होत्या सर्वाधिक मंत्रिपद असून त्यांना याचा कुठलंच न्याय मिळाला नाही. सर्वात जास्त बेरोजगारी या परिसरामध्ये इकडची गडिंग्लज MIDC जे भूमिपूजन कुपेकर साहेबांनी केलं, दुर्दैवाने त्याचा आज कुठलीच प्रगती झाली नाही. या परिसरामध्ये जे काय आरोग्य असेल, शिक्षण असेल, जी निधी आली पाहिजे ती कुठलीच निधी आणली गेली नाही. या परिसरामध्ये हद्दवाढ आणि आंबेहोल धरणाचा विषय होता. इकडच्या व्यासपीठाच्या सगळ्यांच्या सहकार्याने संविधानिक पद नसतानाही या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे मंत्रिपद असून सुद्धा नाही सुटल्या. हे स्वतः आम्ही पाठपुरावा करून सोडवू शकलो आणि येत्या काळामध्ये अशा ज्या गोष्टी प्रलंबित आहेत या गोष्टींना मार्गी लावायचं माझं मानस आहे. मला आज आपल्या सगळ्या लोकांना एवढंच सांगायचं आहे की आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी त्यांना काही दिलं नाही. आतापर्यंत सर्वाधिक पद
जर कोणी दिली असतील तर आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी दिली. पवार साहेब, मला आज इथं आवर्जून उल्लेख करायचा आहे, त्यांच्यावर जेव्हा ईडीची रेड पडली तेव्हा ते डोळ्यासमोर ते दृश्य आणा. मोठ्या संख्येमध्ये त्यांचे प्रामाणिक कार्यकर्ते, मी त्यांची स्तुती करतोय, प्रामाणिक कार्यकर्ते मोठ्या संख्येमध्ये तिथं आली आणि त्यांनी पोलिसला पुढे येऊ दिलं नाही. माझा साहेब म्हणून पोलिसच्या लाठ्या घेतल्या, दगड स्वतःच्या डोक्यावर दगड मारली, पण साहेबांना आम्ही हात लावू देणार नाही. का? कारण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे सेनापती म्हणून ते त्यांचे प्रामाणिक आहेत, म्हणून त्यांच्यावर ईडीची रेड पडली का? माझ्यावरही आरोप केले गेले आणि इतक्या पोत तिडकीने की पुरोगामी विचारासाठी आमचे नेते खंबीरपणे राहतात म्हणून त्यांच्यावर ईडीची रेड केली गेली. इतक्या मोठ्या प्रमाणे माझा साहेब पूर्ण न्यूज मध्ये ब्रेकिंग न्यूज. आणि आदरणीय पालकमंत्री मोदींनी काय केलं? मागच्या दरवाजातून पळून गेले का नाही? मागच्या दरवाजातून पळून गेले आणि पळून जाऊन तिथं लोटांगण घालून आदरणीय पवार साहेबांची निष्ठा विकून लाल दिव्याची गाडी घेऊन आली. अशा गद्दारांना गाडण्याची इलेक्शन आता आलेली आहे. मी जबाबदारीने बोलतो, पवार साहेब आपला आशीर्वाद होता त्याच्यामुळे इथपर्यंत येऊ शकलं. आपल्या आशीर्वादाने एकदा त्यांनी भाषण केलं पवार साहेब की माझ्यासाठी पवार साहेब विठ्ठलासारखे आहेत. किती विठ्ठल बदलायची. स्वर्गीय राजे विक्रमसिंग घाडगे साहेबांनी त्यांना राजकारणामध्ये आणलं, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. स्वर्गीय मंडलिक साहेबांनी त्यांना स्वतःच्या रक्ताच्या वारसाला बाजूला ठेवून त्यांना मंत्री आणि आमदार केलं. पवार साहेब त्यांचा मानस होता सदाशिवराव मंडलिक कारखान्याचं नाव बदलून हसन मियालाल मुश्रीफ कारखाना करायचा मानस त्यांचा होता. स्वर्गीय कुपेकर साहेबांनी त्यांना पुढे आणलं, त्यांच्यावर गद्दारी केली. ताईंनी आता उल्लेख केला, स्वर्गीय श्रीपतराव शिंदे साहेबांनी त्यांना साथ दिली, त्यांचाच कारखान्यावर आक्षेप घेतला. आज ताईंवर खालच्या पातळीवरची, इतके खालच्या पातळीवरची टीका गडिंग्लज मधून होतीये. व्यासपीठावर असलेले प्रत्येक व्यक्तीने त्यांना साथ दिली आहे. डॉक्टर शापूरकर साहेबांनी 2009 ला साथ दिली. परत काय केलं? त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला. मला वाटतं की ज्यांच्या पाठीत खंजीर खुपसलं हयातमध्ये असलेली सगळी माणसं योगायोगाने आज इथं गोळा झाली. बघा, सगळे गोळा झालेत. इथं असलेला एक माणूस नाही, बाबासाहेब असतील, कोण असतील, शिंपी साहेब, एक माणूस नाही ज्यांच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. आता हे आपल्या सगळ्यांना निर्णय घ्यायचा आहे की काय करायचंय. आपल्या सगळ्यांना अशा प्रवृत्तीला आपल्याला गाडायचं आहे का नाही, हा निर्णय आपल्या सगळ्यांना घेतला पाहिजे. आज गडिंग्लज उत्तूर परिसरामध्ये भरमसाठ पवार साहेब पाहिजे तेवढा पैसा लोकांना टाकायला लागलेत. एक गल्लीमध्ये एवढे पैसे 25 लाख 30 लाख. पवार साहेब त्यांच्या पायाखालची वारू एवढी सरकली आहे की आता प्रचाराला वासुदेव भाड्याने आणावे लागलेत. होय का नाही? होय का नाही? 25 वर्ष जर आपण काम केलं असेल तर आज तुम्हाला वासुदेव आणावे लागतात. आज बघा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये येत्या पैशाचा वापर. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब सुमुकमा साहेब, मला आवर्जून बोलायचं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जर धोक्यात असेल तर सर्वाधिक कागल गडिंग्लज उत्तूरमध्ये धोक्यात आहे. आपल्याला येत्या काळामध्ये त्या संविधानाची गरिमा आपण पुढे आणायची आहे. त्यांच्याच प्रभागामध्ये जिथं ते राहतात पवार साहेब, तिथं बोगस मतदान करायचा प्रयत्न केला. त्यांना आता लक्षात आले की मुस्लिम बांधव त्यांना मतदान करणार नाही, कारण ज्या विचारधाराच्या विरुद्ध ते लढले त्या विचारधारात जाऊन तिथं बसल्यामुळं ते मतदान पडणार नाही. अमरावतीमधून बोगस मतदान आणायचा प्रयत्न केला. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, पूर्ण शासकीय यंत्रणा चुकीच्या पद्धतीने वापरणं. आज रात्री मोठ्या प्रमाणामध्ये भांडी वाटपाचा कार्यक्रम करणं, शासकीय यंत्रणा वापरणं, हे सगळे मोठ्या प्रमाणामध्ये चुकीच्या पद्धत चालले. पण मी सांगतो आदरणीय पवार साहेब, इथं आलेली स्वाभिमानी जनता त्याला काडीभर फरक पडणार नाही. कारण मी आज आपल्याला सांगतो, ही समरजित घाटगेची इलेक्शन राहिली नाही. ही इलेक्शन राहिली आहे की आता आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी ज्यांना निर्माण केलं, पवार साहेब या राज्याचे वस्तादची ताकद काय आहे. 1,16,000 मतदान पवार साहेब आपण होता आणि इथं व्यासपीठावरची लोक होती, डाव्या विचाराची लोक होती, चळवळीची लोक होती म्हणून मतदान पडलं. त्यांचा असा भ्रम आहे की 1,16,000 माझी खासगी प्रॉपर्टी आहे. आज पवार साहेब या परिसरामध्ये उत्तूर जिल्हा परिषद आहे, मी मगाशी आपल्याला उल्लेख केला, त्या उत्तूर जिल्हा परिषद मध्ये त्यांची नेहमी पाठराखण केली. साहेब त्यांनी एक पुस्तक काढले, मला दाखवता नाही आलं आपल्याला.
त्या पुस्तकामध्ये 5 वर्षामध्ये काय कामं केली त्याचा सगळा उल्लेख आहे. त्या 5 वर्षामध्ये साहेब ते पुस्तक काढल्यामुळे मी मुश्रीफ साहेबांचा आभार व्यक्त करतो. त्याच्यामध्ये अशी कामं दाखवली आहेत जी झालीच नाहीयेत आणि त्याच्यामुळे ते पुस्तक काढल्यामुळे पवार साहेब आपल्याला जास्त मतदान पडल्याबद्दल मी पालकमंत्र्यांचा आभार व्यक्त करतो. ज्या उत्तर जिल्हा परिषदनी त्यांना आतापर्यंत पाठराखण 3 टर्म पाठराखण केली, मागच्या इलेक्शनलाही केली. तिकडचं सगळ्यात जागृत देवस्थान म्हणजे जोमकाई देवी, जिथून आम्ही आमचा प्रचाराचा शुभारंभ केला. पवार साहेब तिथं 1.5 कोटीची निधी होती, तिथं 70 लाख रुपये खर्च करून 80 लाखाचे पैसे खाल्ले. जो व्यक्ती मंदिरामध्ये आणि जागृत देवस्थानमध्ये पैसे खातो आणि धर्माच्या स्तरावर खातो, अशा प्रवृत्तीला गाडायची आता वेळ आलेली आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आज इकडचा आजरा कारखाना असेल, गडिंग्लज कारखाना असेल, या दोन्ही कारखान्याला पवार साहेब, दौलत कारखाना पण असेल, या सगळ्या कारखान्यांना आवर्जून जाणून बुजून पाळीपाळीनी सीझन सुरू नाही व्हायला पाहिजे याची खबरदारी घेतली गेली. कारण तिथं तो कारखाना बंद झाला तर त्यांच्या खासगी कारखाना सरसेनापती संताजी घोरपडेला ऊस मिळण्यासाठी पाळीपाळीनी हे 3 कारखाने बंद पाडले. माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, भविष्य काळामध्ये आपली 20 तारखेनंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आमची एकच मागणी आहे, इकडच्या आजरा आणि गोड साखर कारखान्याला आपल्याला काय पण करून मदत करून इकडच्या शेतकऱ्यांना आणि माजी कर्मचाऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे. एवढीच मागणी आज इथं मी करतोय. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की आज आपण सगळी मोठ्या संख्येत इथं आलात. गडिंग्लज, कडगाव, कोलगे आणि उत्तूरच्या परिसराच्या लोकांना मी विनंती करतो, आता ही इलेक्शन माझी नाही आहे, हे परिवर्तन आपल्या सगळ्यांचं आहे, हे भविष्य आपल्या सगळ्यांचं आहे, हे स्वराज्य आपल्या सगळ्यांचं आहे. शेवटचे 5 दिवस झाले, 5 दिवसामध्ये उद्योग करायची त्यांची PhD आहे, उद्योग करायची PhD आहे. मी आपल्याला विनंती करतो, या परिवर्तनाची पाठराखण आपण सगळ्यांनी करावी. कारण आता आपल्या मुलांचं भविष्य धोक्यात आहे. 25 वर्ष मुलांची पिढी उद्ध्वस्त झाली. पवार साहेब, कागल शहरामध्ये मुलांना गांजावर आता पोहोचवलेलं आहे. गडिंग्लज शहरामध्ये मुलं गांजावर टाकली गेली आहेत. उद्या गडिंग्लज उत्तूर जिल्हा परिषद मध्ये जर गांजा यायचं नसेल, आपली पिढी सक्षम राहिली असेल, तर समरजी गाडगेकडे बघून मतदान करू नका. तुमचं परिवर्तन आहे. पैशाचा प्रचंड वापर होणार आहे, दृढशाहीचं होणार आहे, पण 5 दिवस आपण ह्या परिवर्तनाचं पाठराखण मी आज गडिंग्लज, कडगाव, कोलगे, उत्तूरच्या लोकांवर सोपवतोय, आपल्या हातात सोपवतोय. कागल तालुका पण घ्यायला लागलाय. आता प्रत्येकांचे फोन येते, राजे असं चाललंय तसं चाललंय. माझी इलेक्शन नाही हो बाबा, आता आपल्या सगळ्यांची इलेक्शन आहे. मी कळकळीची आपल्याला आवाहन करतोय, पण 25 वर्ष कोणाला संधी दिली, एकदा या परिवर्तनाला, या समरजित घाटगेला संधी द्या. माझ्यामध्ये मी आपल्याला कळकळीची विनंती करतोय. उत्तूरमध्ये असं काय तर वातावरण तयार झाले की सगळे नेते एका बाजूला, पण मी सांगतो उत्तर जिल्हा परिषदेमधली जनता या परिवर्तनाच्या पाठीशी आहे. समरजीत दादा तुम आगे बढ़ो. कागल तालुका, कडगाव, घाटगे साहेब तुम आगे बढ़ो. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आदरणीय शरदचंद्र पवार आणि व्यासपीठावरच्या प्रत्येक माणसाला म्हणतो, चला आता एकत्र येऊया, चला आता एक मूठ बांधूया. चला आता ही वेळ आलेली आहे की राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचा कागल काय आहे दाखवून द्यायची वेळ आलेली आहे. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची ताकद येत्या काळामध्ये आपण सगळ्यांनी दाखवावी. आणि येत्या 20 तारखेला क्रमांक 2चं चिन्ह तुतारी घेतलेल्या माणसाला मतदान करून या राज्याच्या वस्तादांचं ताकद काय आहे येणाऱ्या गद्दारांना दाखवून द्यायचं मी विनंती करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र. बदल हवा, चेहरा नवा. यानंतर मी या सभेचे अध्यक्ष आणि ज्यांच्यापासून या कोल्हापूर जिल्ह्यात बदलाची सुरुवात झाली, परिवर्तनाची सुरुवात झाली, ते माननीय छत्रपती खासदार आदरणीय शाहू महाराज यांना मी विनंती करतो की त्यांनी मोलाचं मार्गदर्शन करावा. कागल, गडिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे
अधिकृत उमेदवार मान्य श्री समरजित सिंग घाटगे यांच्या प्रचारार्थ गडिंग्लज येथे आयोजित केलेल्या परिवर्तन महासभेच्या मध्ये उपस्थित असलेले भारताचे ज्येष्ठ नेते मान्य श्री शरदचंद्रजीराव पवार, मान्य श्री प्रवीणसिंग घाटगे, नंदाताई कुपेकर, श्री व्ही पाटील, श्री स्वातीताई कोरे, नवोदिता घाटगे, संजय पवार, सुनील चिंत्रे, आर के पवार जे आता तिकडे कोल्हापूरला गेले ते, प्रकाश शाहपूरकर, संग्राम नलोडे व इथले सर्व आज या कागल मतदारसंघातील गडिंग्लज आणि उत्तूरमधील आलेले बंधू आणि भगिनींनो, आज आपण खऱ्या अर्थाने एका परिवर्तन सभेसाठी उपस्थित आहोत आणि आपला पहिला उद्देश जो आहे तो लक्षात ठेवला पाहिजे की महाविकास आघाडी जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करीत आहे त्या महाविकास आघाडीला विजयी करणे आणि त्या अंतर्गत आपलं राष्ट्रवादी शरद पवार गट या गटाचे समरजित सिंग घाटगे यांना सुद्धा मोठ्या मताधिक्याने आपण निवडून आणलं पाहिजे। आपल्याला माहीतच आहे की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी म्हटलं होतं की शाहू महाराजांना च्या वर आम्ही 2 लाख लीड ठेवणार, पण आता परिस्थिती बदललेली आहे। महाविकास आघाडीमध्येच समरजित सिंग घाटगे आल्यामुळे निश्चित हा पूर्ण गणितच बदलून टाकलं आहे त्यांनी आणि या गणित बदलल्यामुळे आपल्या समरजित सिंगांचा विजय हा निश्चित झालेला आहे। अशा या कागल मतदारसंघामध्ये आज आपण पाहिलं असेल की अनेक साखर कारखाने आहेत, परंतु समरजित सिंगांचा कारखाना हा सगळ्यात पुढं आणि चांगला असतोय, सातत्याने चांगले दर देतोय। शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा साखर कारखाना आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले दर दिल्यामुळे आपण शेतकऱ्यांचं हित पाहताय, ही एक चांगली गोष्ट आहे। आज महाविकास आघाडी आपली पूर्ण महाराष्ट्रभर लढत आहे आणि लढता लढता आपल्याला निश्चित परिवर्तन घडवून आणायचं आहे, कारण परिवर्तन घडवून आणल्याशिवाय कागलमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला गत्यंतर नाही आणि ते आता जवळजवळ 20 तारखेला आपण ते करणार आहोत, यात काही शंका नाही। आज आपल्या कागलमध्ये व्यवस्थित आपण पाहिलं तर समरजित सिंग सातत्याने गेले अनेक वर्ष कार्यरत आहेत, काम करतायत, सगळं तऱ्हेचं मंजुरी आणतायत। आणखीन आत्तासुद्धा त्यांना काही न करतासुद्धा कुठेही पद नसताना सुद्धा त्यांनी मोठमोठ्या मंजुऱ्या आणलेल्या आहेत, त्याबद्दल त्यांचं कौतुक केलं पाहिजे। आणखीन समरजित सिंग हे स्वतः एक चार्टर्ड अकाउंटंट आहेत। चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे त्यांना हिशोबाची सर्व चांगलं ज्ञान आहे आणि कुठं गळतंय आणि कुठं गळत नाही हे त्याच्याबद्दल त्यांना चांगली माहिती आहे आणि म्हणूनच त्यांनी निश्चितच आपल्याला सांगितलं आहे की भ्रष्टाचार कुठं कुठं होतोय, कसा होतोय त्याची चांगली माहिती आपल्याला दिलेलीच आहे आणि आता आपल्याला भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचं आहे आणि त्याकडं लक्ष आपल्या सर्वांचं लागलं पाहिजे। आपल्याला महाराष्ट्र खंडणी मुक्त सुद्धा करायचं आहे आणि टक्केवारीतून सुद्धा मुक्त करायचं आहे। अशा तऱ्हेने आपल्या महाराष्ट्राची वाटचाल चालू राहिली पाहिजे, जेणेकरून आपल्या जनतेच्या हिताचे कामं आपण सातत्याने करू शकू।
आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून स्फूर्ती निश्चित घ्यायची आहे, त्यात काही प्रश्नच नाही, आपण घेतोच आहे. पण त्याचबरोबर शाहू फुले आंबेडकर यांचा विचार पुढे न्यायचा आहे. या विचार पुढे नेताना निश्चितच आपल्याला जे काही अडचणी येतील त्याच्या सगळ्या अडचणीवर मात करून आपण पुढे जाऊ शकतोय. पूर्वी आपले विरोधक हे शाहू फुले आंबेडकरचा विचार सांगून आपल्याबरोबर राहत होते, परंतु आता तेच विरोधी पक्षाकडे गेले आणि त्यांनी शाहू फुले आंबेडकरांचा विचार पूर्णपणे सोडून दिला असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. म्हणून आज आपल्याला ही लढाई आहे ती फक्त मताची नाही आहे, मताची तर आहेच आहे, पण त्याचबरोबर विचाराची आहे. आणि विचाराच्या लढाईमध्ये आपण निश्चित विजयी होऊ यात काही शंका नाही. म्हणून आज आपल्यामध्ये जे काय घडवून आणायचं आहे, आपल्या शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी रोजगार, पर्यटन, महागाई आपल्याला नेहमी त्रस्त करत असते. आपण जर पाहिलं असेल तर अनेकदा आपण आता या दिवाळीच्या वेळेत आपण पाहिलं असेल की महागाई किती वाढली. इकडं 1,500 रुपये महिलांना द्यायचे आणि तिकडं महागाई त्याच्याहून डबल करायची. म्हणजे एका हाताने घ्यायचं लगेच दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं, ही वृत्ती आपल्यामध्ये बंद केली पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला कोणाला मदत करायची असली तर शिक्षणामध्ये मदत करा, आरोग्याच्या दृष्टिकोनातून मदत करा, त्यांना व्यवसायामध्ये त्यांना काही ना काही चांगले व्यवसाय त्यांचे चांगले महिलांचे वाढून द्या. अशा तऱ्हेने वेगवेगळ्या तऱ्हेने आपल्याला बहिणींसाठी आपण काम चांगलं करता येईल. आणि आपण निश्चितच आपलं ठरलेलं आहे की आपण 3,000पेक्षा महिलांना आपल्या लाडक्या बहिणींना 3,000पेक्षा नंतर आपण देणार आहोत. म्हणजे कुठेही आपण कमी पडणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून रोजगार, आणखीन सगळ्या तऱ्हेचे विकास कामे त्यामध्ये गती येणार आहे. आणि गती आल्यामुळे निश्चितच आपल्या महाराष्ट्रामध्ये फरक पडत जाणार आहे. आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्र हा पूर्ण भारतामध्ये नंबर 1चं राज्य होतं. आणि आता कुठं आहे? 1 नंबर तर राहिलाच नाही. कुठं खालच्या पातळीवर किती घसरगुंडी आपली झाली आहे ती आपल्याला माहीत नाही. पण आपल्याला निश्चित महाविकास आघाडीचं राज्य आणून ह्या पुन्हा एकदा महाराष्ट्राचं नंबर 1चं राज्य भारतामध्ये करायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्यासाठी पवारसाहेबांचे हात मजबूत करायचे आहेत, समरजित सिंगांचे हात मजबूत करायचे आहेत, त्यांना निवडून आणायचं आहे. अशा तऱ्हेने आपण सर्वांनी आज इथं गडिंग्लज येथे मोठ्या प्रमाणामध्ये इथं आलात आणि आपला विचार सर्वांचे ऐकून घेतलेले आहेत आपण. आणि त्या विचार ऐकता जे आपण एवढी मोठी चांगली गर्दी करून त्यांच्यासाठी आपण आला आहेत, तर आपण निश्चित आपण विसरू नका की समरजित सिंग घाटगे त्यांचा नंबर आहे 2 आणि त्यांचं चिन्ह आहे मनुष्य तुतारी हातात घेतलेला. आणि ह्या चिन्हाच्या पुढं आपण मोठं मताधिक्य आपण द्या आणि पवारसाहेबांचे विचार, पवारसाहेबांचे हात बळकट करा. एवढंच आपल्याला सांगून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद महाराजजी. आणि यानंतर सह्याद्रीची तळपती तलवार, स्वाभिमानाचा एकच हुंकार, थरथरतो झेंडा दिल्लीचा दरबार, अशा शेतकऱ्यांच्या राजाचं नाव आदरणीय शरद पवार. शरद पवार, शरद पवार. आदरणीय शरद पवार साहेबांना विनंती, या विराट सभेला आपण संबोधित करावं. आणि 6 महिन्यापूर्वी देशाची लोकसभेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीला मोठ्या मताने तुम्ही ज्यांना विजयी केलं ते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, या ठिकाणी उपस्थित असलेले प्रवीणसिंग घाटगे, पक्षाचे अध्यक्ष व्ही पाटील, आपल्या सगळ्यांच्या भगिनी स्वातीताई कोळी, नवनीत घाटगे, संजय पवार, सुनील शिंदे, डॉक्टर प्रकाश शाहपूरकर, संग्रामसिंह नराळे,
सुकुमार कांबळे, अखिलेश राजे घाटगे, बाळासाहेब फाशी, ॲडव्होकेट कुणाले, शिवानंद माळी, काँग्रेस शिवाजीराव मगदूम आणि या दोन्ही मतदारसंघाचे आपल्या विरोधात समरजितसिंह घाटगे आणि सौ नंदाताई बावळकर उपस्थित बंधू भगिनी. मध्यंतरी मी कागदला येऊन गेलो. आता लोकसभेची निवडणुकीच्या काळात होते. त्याच्यानंतरच्या काळामध्ये जे काही करायचं ते लोकसभेच्या कामात आपण लोकांनी निर्णय घेतले. ही सगळीकडे सांगतो आहे की लोकसभेच्या निवडणुकीला एक वेगळी स्थिती होती. ती स्थिती अशी होती की देशाचं प्रधानमंत्रीपद हे नरेंद्र मोदींच्याकडे होतं आणि देशामध्ये फिरून ते ठिकठिकाणी लोकांना सांगत होते की मला 400 खासदार निवडून द्या. देश चालवायचा असेल, पार्लमेंटचं बहुमत ठेवायचं असेल, मंत्रिमंडळाचा कारभार करायचा असेल तर 375 380 एवढे खासदार असले तरी पुरे होऊ शकतात. आणि असं असताना 400चा आकडे का? आम्ही लोकांनी विचार केला की याच्याबरोबर काहीतरी डावपेच असण्याची शक्यता नाकारता येते. त्याला उत्तर कसं द्यायचं याचा विचार आम्ही लोकांनी केला. दिल्लीमध्ये एक बैठक बोलवली. त्या बैठकीला सोनिया गांधी होत्या, राहुल गांधी होते, मी स्वतः होते, शेजारच्या कर्नाटकचे मुख्यमंत्री होते, तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल होते, कम्युनिस्ट पार्टीचे नेता होते, आंबेडकरांच्या विचाराला प्रामाणिकपणाने साथ देतात असे अनेक सहकारी होते. आणि मी सगळ्यांनी बसून ठरवलं की ज्या 400 जागाचा आकडा आहे याचा स्वच्छ अर्थ आहे की या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली आणि त्या घटनेमध्ये काही सुधार करायचा, परिवर्तन करायचा, तर त्यासाठी अधिक खासदारांची आवश्यकता. आज देशात तुम्ही म्हणत नाही की बाबासाहेबांच्या घटनेला काही दुरुस्ती करायची आवश्यकता आहे. मग मोदी साहेबांचाच हा विचार का होता? त्यांच्या मनात काय होतं मी सांगू शकत नाही, पण जे होतं ते देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने घातक होतं. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की यावेळी लोकसभेची निवडणूक एकत्रित लढायची. ठिकठिकाणी विचारविनिमय करून उमेदवारांची निवड करायची. आणि काही झालं तर संविधानावर धक्का न बसेल अशी स्थिती करायची असेल तर जास्तीत जास्त लोक निवडून आणायचे आणि मोदी साहेबांचा 400चा नंबर हा खाली कसा आणता येतो प्रयत्न करायचा. ठिकठिकाणी आम्ही संघटन केलं. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची स्थापना केली, जागांची वाटणी केली. आम्ही अधिक जागा मागायच्या नाहीत हा विचार केला आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर गेलो. मला आठवत आहे की शाहू महाराजांनी उभं राहावं हा आम्हा सगळ्यांचा आग्रह होता. राजकारणामध्ये सहसा फार सैन्याची त्यांची भूमिका नसते, पण देशाची गरज आणि आम्हा सगळ्यांचा आग्रह, त्यामुळे शाहू महाराजांनी सुद्धा तुमच्या भागातून कोल्हापुरातून निवडणूक लढवायला सहमती दिली. आणि मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो की मोठ्या मतांनी त्यांना तुम्ही विजयी केला. महाराष्ट्राचं चित्र बदललं.
या महाराष्ट्रामध्ये 5 वर्षापूर्वी काँग्रेसचा 1 खासदार आला असता आणि आमच्या राष्ट्रवादीचे 4 खासदार होते. एकंदर संख्या किती? 48. आणि 48मध्ये 5. आणि या निवडणुकीमध्ये आम्ही एकत्र आलो. तुम्हा लोकांची भेट घेतली, तुम्हा लोकांची सुसंवाद साधला आणि तुम्ही लोकांनी मदत केली. त्याचा परिणाम 48पैकी 31 जागा निवडून आणण्याच्यासाठी आम्हाला लोकांना यश आलं. त्याचं 100% श्रेय तुम्हा लोकांचं आहे, कारण तुम्ही योग्य पद्धतीचा निर्णय त्या काळामध्ये घेतला. ती निवडणूक होऊन गेली. खरं म्हणजे तर मोदी साहेबांना त्यांचं सरकार बनवलं तेवढं सोपं नव्हतं. त्यांनी शेवटी केलं काय? त्यांचा नंबर कधी आला? पण आंध्रचे मुख्यमंत्री चंद्रबाबू यांची मदत घेतली, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची मदत घेतली आणि या दोघांचे खासदार मिळून, स्वतःच्या पक्षाचे खासदार मिळून शेवटी त्यांनी राज्य स्थापन केले. ठीक आहे, त्यांच्याकडे नंबर आहे, आमची काही तक्रार नाही. पण आम्ही जागे आहोत, आम्ही चुकीची गोष्ट होऊन देणार नाही. आज पार्लमेंटमध्ये आम्ही सगळे बसतो, शाहू महाराज बसतात, मी राज्यसभेत बसतो आणि त्या ठिकाणी कोणत्याही चुकीचा निर्णय आम्हाला लोकांच्या किंवा देशावर आणण्याचा प्रयत्न मोदी साहेबांच्याकडनं होत असते तो आम्ही कधी होऊन देत नाही. आणि ते घडू शकलं कारण तुम्ही लोकांनी आमच्या मागे शक्ती उभी. हा आपल्या सगळ्यांचा लोकसभेचा राज्यसभेचा अनुभव आहे. आता निवडणूक आली महाराष्ट्र. गेले 10 वर्ष महाराष्ट्राचे राज्य करोना होता त्या 2 वर्षाचा काळ सोडला त्या सगळ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्र यांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता होती. काय केलं त्यांनी या 8 वर्षामध्ये? कोणते प्रश्न सोडवले? अनेक गोष्टी ज्याच्याकडे लक्ष द्यायची आवश्यकता होती त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. पण कालच्या लोकसभेमध्ये त्यांना जो फटका बसला त्याचा परिणाम लोकांना आपल्या बाजूला वळत जाईल यासाठी काही लोकप्रिय होणाऱ्या योजना देता येतील का याचा विचार त्यांनी केला. आणि पहिली योजना काढली माझी लाडकी बहीण आणि त्या लाडक्या बहिणीला महिना 1500. काही हरकत नाही, माझी काही तक्रार नाही. तुमच्या माझ्या मुलीला बहिणीला सरकार 1500 रुपये देत आहे तर तक्रार करायचं काही कारण नाही. पण एकदम हे बहिणीचं प्रेम का आलं? लोकसभेत तुम्ही फटका दिला म्हणून बहीण असतो, त्याच्या बहिणीची नोंद कधी घेतली नसते. आज त्यांनी ही योजना काढली. पण वस्तुस्थिती काय तुम्ही बघा, आज महाराष्ट्रामध्ये महिलांची मुलींची अवस्था काय याची माहिती जर घेतली तर चित्र वेगळं आहे. महिलांचे अत्याचार वाढलेत आणि माहिती घेतली सरकारकडनं. गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराची संख्या 37,381 एवढी आहे. तुम्ही लक्षात घ्या, 37,381 महिलांच्यावर 2 वर्षात अत्याचार होऊ शकतात. याचा स्वच्छ अर्थ आहे की महिलांच्या सन्मानासाठी गप्पा मारणारे लोक महिलांच्या रक्षणाच्यासाठी कुठल्या प्रकारची भावना टाकत नाही. जो आकडा असता महाराष्ट्रात महिलांच्या अत्याचाराचा आहे, त्याच्या तक्रारी आहे, पोलीस स्टेशनला त्याची नोंद आहे, त्याची माहिती घेतली तर दर तासाला 5 महिलांच्यावर अत्याचार झाला अशा तक्रारी पोलीस स्टेशनवर येतात. एवढंच नाही तर आणखीन एक समस्या आहे महिलांच्या बाबतीत
तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये, आणि ते म्हणजे मी पळून नेल्या त्या बेकार त्यांचा फटका लागत नाही अशी स्थिती आहे. आणि त्या दृष्टीने प्रयत्न केला माहिती गोळा करायची. आज काय दिसतंय? आज असं दिसतंय की महिलांच्या म्हणजे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे दर तासाला 5,000ची तक्रार येते, तसं दर वर्षाची आकडेवारी गोळा केली तर महाराष्ट्रामध्ये 64,000 महिला आणि मुली या बेपत्ता आहेत. त्यांचा पत्ता नाही. त्यांना कुणी पळून नेलं का? त्यांची कुणी हत्या केली का? त्यांची काय अवस्था आहे? कुठं ते आहेत याची काही माहिती असते. इतक्या भगिनींचा पत्ता लागत नाही. हे चित्र महाराष्ट्रात असेल तर आमची आवडती बहीण ही भूमिका मांडण्याचा नैतिक अधिकार या राज्यकर्त्यांना आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्र्याची कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ही सगळ्यात महत्त्वाची असते. त्या नागपूरचे नागपूरमध्ये 13,000 मुली एका वर्षाच्या कालावधीमध्ये बेपत्ता झाल्या. जो एकेकाळी मुख्यमंत्री होता, आता गृहमंत्री आहे. त्याच्या गावामध्ये 13,000 मुली बेपत्ता होतात आणि त्याचा पत्ता लागत नाही. कसलं राज्य आहे? काय आहे बहिणीचं संरक्षण करण्याची मतं मांडण्याचा यांना अधिकार आहे? याचा अर्थ स्वच्छ आहे की ज्या तुमच्या माझ्या मुलीची, बहिणीची, आयांची काळजी घेऊ शकत नाही, त्यांचं रक्षण करू शकत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये स्त्रीचा अपमान अशांना याची सुद्धा कुठे संधी देण्याची मागण्याची अपेक्षा त्यांनी करू नये ही सांगायची वेळ आली. महाराष्ट्रामध्ये नेहमी स्त्रियांचा सन्मान झाला. एक गोष्ट सगळ्या इतिहासामध्ये आपण वाचली, कल्याणच्या सुभेदाराची. कल्याणच्या सुभेदाराच्या हल्ला केल्याच्या नंतर त्यांची सुंदर दिसणारी सून शिवाजी महाराजांच्या समोर आली. छत्रपतींना ते आवडलेलं आहे. त्यांनी स्वच्छ भागात सांगितलं की माझी माता, माझी आई ही जर अशी सुंदर दिसती असते या मुलीसाठी तर माझ्याकडे सुद्धा ती सुंदरता आली असते. शिवाजी महाराजांनी त्या मुलीचा सन्मान केला, साडी चोळी दिली आणि सन्मानाने घरी बसली. ही महाराष्ट्राची संस्कृती. महिलांच्याकडे बघायचा हा महाराष्ट्रात दृष्टिकोन आहे. आणि अच्छे राज्यकर्ते एवढ्या मोठ्या प्रमाणात पराफले होत आहेत, गायब होत आहेत, अत्याचार होत आहेत, त्यासंबंधी झुंकूनसुद्धा बघायला तयार नाही. ही गोष्ट आपल्याला विचार करण्याच्यासाठी. आणि म्हणून राज्य द्यायचं असेल तर यांच्या हातात राज्य द्यायचं नाही, हा निकाल घ्यायचा. दुसरा प्रश्न आहे शेती आणि शेतकरी. आज काय चित्र दिसत आहे महाराष्ट्रामध्ये? तुमच्यासारखे कोट्यावधी शेतकरी कष्ट करतात, घाम घालतात, उत्पादन वाढवतात आणि देशाची, राज्याची अन्नधान्याची गरज भागवतात. एका बाजूला हे काम त्यांच्याकडून होतं आणि दुसऱ्या बाजूनं आपल्याला अलीकडे शेतकऱ्यांची आत्महत्या ही गोष्ट बघायला दिसते. कठीण अवस्था आहे. शेतकरी आत्महत्या का करतो? कुठं कुठं करतो? महाराष्ट्राचं स्वतंत्र चित्र बघितलं तर विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आपल्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्येची माहिती मिळते, मोठ्या प्रमाणात मिळते. मला आठवतं आहे मी कागद आलो होतो त्यावेळेलाही सांगितलं होतं. मी केंद्र सरकारमध्ये होतो, शेती खात्याचं काम माझ्याकडे होतं आणि एक दिवशी मला कळलं यवतमाळच्या कलेक्टरच्याकडलं की त्यांच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली.
मी चौकशी केली की आत्महत्या का केली. सांगण्यात आलं की तो कर्जबाजारी होता. कशावर कर्जबाजारी होता? त्याच्या हाताचं सोन्यासारखं पीक उद्ध्वस्त झालं अतिवृष्टीने. मला असं वाटलं की तिथे जाऊन बघावं. मी स्वतः गेलो. त्याच्या घरात आत्महत्या होती. त्या घरच्या लोकांना भेटलो. मूळ घराचा करता माणूस आत्महत्या करून सोडून गेला होता. त्याची मुलगी होती, त्याचा मुलगा होता आणि त्याची पत्नी होती. त्या माऊलीला विचारलं, तुझ्या नवऱ्याने आत्महत्या का केली? ती बोलू शकत नव्हती. जसा जसा रडत होती. मी समजूत काढली आणि तिला सांगितलं की तुझ्या घरात घडल्याचे इतिहास होऊ नये असं तुला वाटत असेल तर सत्य सांग. मला सरकारच्या वतीनं काही करता आलं तर करण्याचं समाधान मला मिळेल. तिला विचारलं, का नवऱ्याने आत्महत्या केली? तिने सांगितलं की आमच्याकडं कापसाचं पीक येतं. कापसाला बियाणं घ्यावं लागतं. त्याची किंमत जास्त असते. फवारणी करावी लागते. त्यासाठी औषधं घ्यावी लागतील. माझ्या मालकाने बँकेचं कर्ज काढलं आणि बियाणं औषधं याची व्यवस्था केली, खताची व्यवस्था केली, मजुरीची व्यवस्था केली, सोन्यासारखं पीक आलं आणि अतिवृष्टी झाली. सगळं पीक उद्ध्वस्त झालं. दुसऱ्या वर्षी पुन्हा माझ्या नवऱ्याने पीक घ्यायचं ठरवलं. पण पहिले जे सोसायटीचे जे पैसे काढले होते ते देता आले नाही. तो सगळा केला झाला. त्यामुळे त्याला खाजगी सावकाराच्या दरवाज्यात जावं लागलं आणि सावकाराकडे पैसे घेतले. तसाच खर्च केला कापसा. पुन्हा दुसऱ्या वर्षी लाल्या नावाचा रोग कापसावर असतो. तो रोग फळला आणि सगळं पीक गेलं. दोन्ही पिकं गेली. पण त्या पिकाच्यासाठी जी भांडवली गुंतवणूक केली ती मात्र त्याच्या डोक्यावर आली आणि त्याची वसुली याच्यासाठी सावकाराचा सगळा त्याचा मागं लागला. एक दिवशी सावकार त्याच्या घरी आला, पैशाची मागणी केली. तो देऊ शकला नाही. त्याच्या घरातली भांडी कुणी बाहेर काढली. त्या माणसाला अतिशय दुःख झालं. त्या ग्रस्ताने आत्महत्या केली. आणि माऊलीने विचारलं की आत्महत्या कारण? त्यांनी कारण एकच सांगितलं की भांडी कुंडी बाहेर निघाली, समाजात आमची अब्रू गेली, आमच्या अब्रूचा पंचनामा झाला. मुलीचं लग्न ठरलं होतं, व्यायाने लग्न मोडलं. कारण माझ्या घरची काय स्थिती आहे याचा अंदाज त्यांना आलेला होता. म्हणजे आत्महत्या उगीच कोणी करत नाही. आत्महत्या करण्याची स्थिती आलेली आहे आणि ती स्थिती घालवायची असेल तर उत्पादन खर्चाचा विचार करून शेतीमालाला रास्त किंमत मिळालीच पाहिजे. ती गेल्या 5-7 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या भाजपच्या सरकारने याच्यामध्ये अधिक लक्ष दिले नाही आणि त्यामुळे देशात सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये झाल्या. महाराष्ट्राची विविध संबंध देशामध्ये झाली आणि आज तेच लोक मतं मागण्याच्यासाठी आपल्या सगळ्यांच्या पुढे येतील. तिसरा वर्ग आहे महाराष्ट्राचा, तो तरुणांचा. आपण शाळा कॉलेजेस काढल्या. कधी बाबूराव फासांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. 4 लाख विद्यार्थी त्या संस्थेची. गावागावामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक संस्था निघाल्या. कागद उत्तम प्रकारची संस्था आहे. गधी मिळवल्या या ठिकाणी संस्था आहे. शिक्षित अनेक लोक उत्तम शिक्षक म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करायचं. स्वातीताई या ठिकाणी आहेत. नेहमीचं काम करत असताना सुद्धा महाविद्यालयामध्ये एक उत्तम शिक्षिका म्हणून सुद्धा ते काम करतात. अशा अनेकांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठं काम महाराष्ट्रामध्ये केलं. त्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना आहे. पण दुसरा एक प्रश्न त्याचा उभा राहिला आणि तो प्रश्न कोणता? मुलं शिकतात, पदवीधर होतात, नोकरीचा भत्ता कुठे? नोकऱ्या मिळत नाही.
थोड्या उच्च लोकांना मिळतात, पण अनेक तरुण आज नोकरीच्यासाठी वणवण हिंडतात. त्यांच्या फायद्यामध्ये नोकरीचा पत्ता नाही. त्यांचा घाम घालायची तयारी आहे, कष्ट करायची तयारी आहे, कुठेही जायची तयारी आहे, पण नोकरी मिळत नाही. आणि त्याचा परिणाम आज या तरुण पिढीच्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे. आणि कुठल्याही समाजामध्ये आणि कोणत्याही देशामध्ये तरुण अस्वस्थ असते, त्यांच्यामध्ये नैराश्य असते. ते हे नैराश्य, हे अस्वस्थता उद्या त्याला सामाजिक शांततेला आणि सामाजिक ऐक्याला धक्का देण्याचं सुद्धा काम करतो. आणि म्हणून हे घालवायचं असेल तर मुलांच्या शिक्षणावर त्याला कष्ट करण्याचा अधिकारसुद्धा दिला पाहिजे. आणि म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही जसं स्त्रियांच्या अत्याचाराचा विषय हातात घेऊ इच्छितो, शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा विषय हाही हातात घेऊ इच्छितो, त्याचबरोबर बेरोजगार मुलांच्या नोकरीचा विचारसुद्धा हा हातामध्ये घ्यावा लागेल. असे 1, 2, 3, 4, 5 कार्यक्रम आम्ही लोकांनी बसून असं ठरवले. पण हे कार्यक्रम राबवायचे कसे? ते कार्यक्रम राबवायचे असेल तर सत्तेची गरज आहे. सत्ता तुम्ही लोकांनी दिली, मताचा अधिकार तुम्ही दिला, तर मी तुम्हाला खात्री देऊ शकतो की परिवर्तन करायची जी महाराष्ट्राची आवश्यकता आहे त्याची पूर्तता केल्याशिवाय आम्ही लोक स्वच्छ बसणार नाही. आणि त्यासाठीच मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, उद्याच्याला मतदान करण्यासाठी तुम्ही ज्यावेळेला जाल त्यावेळेला सवयजी सिंग असो, नंदाताई असो, त्यांच्या जे खुणा आहेत त्या खुणाच्या समोर वचन लावण्यात त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमचे प्रतिनिधी पाठवणे याची आज अत्यंत गरज आहे. मी खात्री देतो या सामूहिक शिक्षित आणि तुम्हा सगळ्यांच्या पाठिंब्याने विजयी झालेल्या सहकार्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवण्याची शक्ती ही आम्हा सगळ्यांना मिळेल याच्याने माझ्या मनामध्ये सरकार आहे. आज काही लोक मात्र वेगवेगळ्या रस्त्यावर गेले आणि त्या काही लोकांच्यामध्ये दुर्दैवाने तुमच्या या जिल्ह्याचा नंबर आहे. एकेकाळी महाराष्ट्राच्या सर्वांची शक्ती आम्ही लोकांनी कष्टाने उभी केली, नवीन नवीन लोकांना संधी दिली समाजकारण करण्याच्या. कागलचा या भागाचा मी विचार करत असताना मला पुढे एक गोष्ट आली की हे राज्य की हा जिल्हा की हा परिसर हा एक प्रकारचा ऐतिहासिक परिसर आहे. शाहू महाराजांचा विचार सामान्य माणसांनी स्वीकारलेला असा हा परिसर आहे. हातामध्ये असलेली सत्ता लोकांच्यासाठी वापरायची असते आणि ती वापरत असताना जातपात धर्म हा विचार कधी करायचा नसतो. हे सूत्र शाहू महाराजांनी संबंध देशाला दिलं आणि देशाने ते स्वीकारलं. खूप वेळेला आपल्याला असं वाटतं की शाहू महाराजांचं नाव, महात्मा ज्योतिबा फुल्यांचं नाव, सावित्रीबाई फुल्यांचं नाव हे महाराष्ट्रापुरतं सीमित आहे. पण ही गोष्ट खरी नाही. मी बिहारमध्ये जातो, शाहू महाराजांचं नाव लोक घेतात. मी उत्तर प्रदेशमध्ये जातो, जिल्ह्याचं नाव शाहू जिल्हा म्हणून त्या ठिकाणी बघायला मिळतं. तशाच प्रकारची नावं या अन्य राज्यांमध्ये सुद्धा महात्मा ज्योतिबा फुल्यांच्यामध्ये निघतात, आंबेडकरांच्यामध्ये असतात, सावित्रीबाईंच्यामध्ये असतात, शाहू महाराजांच्यामध्ये असतात. ते पाहिल्याच्या नंतर अभिमानाने छातीवर फुगते की माझ्या महाराष्ट्रामध्ये अशी दृष्टी असलेली आणि कर्तृत्व असलेले महान नेते आमच्या मातीमध्ये जन्माला आले, ज्यांचा स्वीकार सर्व देशांनी केलेला आहे. आणि ही त्या ठिकाणची स्थिती आज आपल्याला बघायला दिसते. आणि म्हणून आम्ही ह्या विचार करतो की राज्य या सगळ्यांचा पाठिंबा तुम्ही लोकांनी त्यांची शक्ती वाढवून दिल्याच्यानंतर हे राज्य योग्य रस्त्यावर न्यावं लागेल. आणि त्याचा विचार करत असताना आम्ही हा विचार केला, कोण कोणत्या जातीचा आहे, कोण कोणत्या धर्माचा आहे, कोण कुठला आहे, याचा विचार आम्ही कधी केला नाही.
आणि विशेषतः हा विचार केला, समाजातले लहान घटक असतील, अल्पसंख्याक असतील, त्यांचा सन्मान केला पाहिजे, त्यांना संधी द्यायला पाहिजे. आणि त्याच विचारातून कोल्हापूरचा विचार करत असतात. आम्ही लोकांनी सुसंवाद साधला अनेकांच्यावर, अनेकांची नावं पुढे आली आणि त्याच्यामध्ये हसन मुश्रीफ खानचं नाव हे सुद्धा आमच्या पुढे आलं. आणि हे नाव आलं त्यावेळेला आम्ही आपसात बसून चर्चा केली. लहान समाजाचा घटक काम करण्याची तयारी आहे असं सांगतात, त्यांना शक्ती दिल्या, आम्ही शक्ती दिली. मी स्वतः तुमच्या भागात आलो, जाहीर सभा घेतल्या, तुम्ही लोकांनी साथ दिली. महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांना जाता आलं. महाराष्ट्रामध्ये आम्हा लोकांचं त्या ठिकाणी संख्याबळ वाढलं आणि आमच्या संख्याबळामध्ये काही लोकांना मंत्रिपदाची जबाबदारी द्यावी हा विचार आमच्या सगळ्यांच्या समोर होता. आणि या संदर्भात विचार करत असताना आम्ही लोकांनी हाच विचार केला, एक तर कोल्हापूरसारख्या जिल्ह्याचा हा प्रतिनिधी आहे, नंबर 2 हा समाजाच्या लहान घटकांचा प्रतिनिधी आहे, नंबर 3 तुमच्यासाठी कष्ट करण्याची तयारी त्यांनी आमच्या पुढं बोलून दाखवलेली. आणि त्यामुळे नुसतं आमदार नाही तर राज्य सरकार चालवण्याच्यासाठी जे मंत्री परिषद करायची त्याच्यामध्ये सुद्धा संधी दिली, अनेकदा दिली. पण दुर्दैवानं आज काय पाहिलं ते, ज्या वेळेला महाराष्ट्राची गरज आहे, महाराष्ट्रावर धोकेबाजी करण्याचं काम केंद्र सरकारकडून होतं आहे, नरेंद्र मोदींच्या सरकारकडून होते. महाराष्ट्राला सन्मानाची वागणूक मिळत नाही. महाराष्ट्राच्या प्रश्नाची मांडणी आम्ही केल्याच्या नंतर त्याची सोडवणूक करण्याच्यासाठी सहकार्य मिळत नाही. आणि अशा वेळेला एकसंघ शक्ती दाखवून महाराष्ट्राच्या फर्जामध्ये न्याय फिरेल याची खबरदारी घेण्याची आज आवश्यकता होती. अशा वेळेला यासाठी साथ द्यायच्या ऐवजी आमचे काही लोक गेले निघून. कुठे गेले माहिती नाही. एक दिवशी आले भेटायला आणि आम्हाला सांगायला लागले की आम्ही सगळ्याची वेगळा विचार करतो, तुम्ही आमच्यावर चला. मी त्यांना म्हटलं की मतं कुणाला मागितली, ते आपल्या मतदाराला कुणाच्या विरुद्ध मागितली, भाजपच्या विरुद्ध मागितली. आणि जायचं कुठं म्हणता, भाजप. म्हणजे कशासाठी? ज्यांची मतं तुम्ही मागितली, लोकांनी मतं तुम्हाला दिली, ज्यांच्या विरुद्ध तुम्हाला मतं दिली, ज्यांनी तुम्हाला विरोध केला, त्यांच्या दावणी जाऊन नसायचं. हे माझ्या सरकारी शक्य नाही. तुम्हाला काय करायचं असेल करा, ते योग्य नाही. आणि या गोष्टीला आम्ही कदापि पाठिंबा देणार नाही. आणि काही लोकांनी त्याच्यामध्ये तुमच्याही होते आमदार, त्यांनी हळूच करण्यास सांगितलं, तर तुम्ही हे आमच्या बाबतीचा विचार नाही केला तर आम्हाला आज जावं लागेल. म्हणजे आज म्हणजे तुरुंगात. आणि 4 दिवसांनी वाचायला मिळालं त्यांच्या घरावर ईडीची धाड पडली. चौकशी मी केली, खरं काय तर ईडीची गाड पडली ही गोष्ट खरी. आणि त्यांच्या घरातच कोणत्याही सांगितलं, एका भगिनीने सांगितलं, ज्या पद्धतीची तुम्ही आम्हाला वागणूक देताय हीच वागणूक देणार असेल तर त्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला. अशा प्रकारचं मत त्यांच्याच कुटुंबात कोणतरी मानलं असं माझ्या वाचनात. हे सगळं घडलं आणि ते घडू नये त्याच्यासाठी हा बाकीचा उद्योग या लोकांनी केला. आणि त्याच्यामध्ये सत्यता किती आहे हे परवा छगन भुजबळांनी एक मंत्री त्यांचे सिनियर आहेत त्यांनी सांगितलं. त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही पक्ष सोडून या लोकांच्याकडे का गेला. भुजबळांनी सांगितलं गेलो नसतो तर आणखीन तुरुंगात जावं नसतं. एकदा 6 महिने जाऊन आलो, तिथे गेल्यावर काय होतं हे मी अनुभवलं आहे. असा पुन्हा नको, असा पुन्हा नको. आणि म्हणून आम्ही तुम्हाला हात जोडतो की आम्ही जातो, तुम्ही या. मी त्याला स्वच्छ सांगितले, जसे हात कचोरी बरोबर केलेले असते
भ्रष्टाचारात सहभागी झाली असती त्याला चिंता आहे, माझ्यासारख्या चिंता नाही. मला स्वतःला एक दिवशी राज्य सरकारी बँकेच्या संदर्भात ईडीची नोटीस आली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही हजर राहा ईडीच्या ऑफिसमध्ये. चौकशी केली, कशासाठी मला बोलायचं नाही, म्हणजे बँकेत काहीतरी गैरव्यवहार झाला. माहिती घेतली, कोणती बँक? तर म्हणजे राज्य सरकारी बँक. बँकेचा मी सभासद नाही, बँकेकडून एक पैसा कर्ज काढलं नाही, बँकेचा मी थकवा केला नाही, बँकेमध्ये मी कोणाला झाली नाही. मला कशी दिसते? मी सांगितलं तुम्ही बोलवलं, उद्या येतो. उद्या येतो म्हटल्याच्यानंतर थेट मुंबईला गेलो, पक्षाच्या ऑफिसमध्ये बसलो. तुमच्यासारखे हजारो कार्यकर्ते जवळे आणि निघतो म्हणल्याच्यानंतर धावत करत पोलीस कमिशनर ईडीचे ऑफिस आमच्या ऑफिसमध्ये आले. म्हणजे हा निघायचं मी तयार नाही ना, म्हणजे येऊ नका. आम्ही तेव्हा हात जोडतो, येऊ नका. आणि म्हणजे का नाही, म्हणजे हे काम चुकून झालं नाही, म्हणजे माझं नाव आहे ना, म्हणजे नाव आहे पण येऊ नका. आणि शेवटी त्यांनी मला हात जोडले आणि कळवलं की आम्ही तुमच्याबद्दलची तक्रार सत्यावर आधारित नाही, म्हणून तुम्ही येण्याची आवश्यकता नाही. पुन्हा मला कधी त्यांनी बोलवलं. आणि इथं काय घडलं, कागदला काय घडलं? ज्यांना सगळं दिलं, शक्ती दिली, लोकांनी शक्ती दिली, सन्मान दिला, त्यांना बोलवतं म्हणल्याच्यानंतर ते आणि त्यांचे सगळे सहकारी उठून भाजपवाल्यांच्या पंक्तीत जाऊन बसतात. आणि मतं मागच्या निवडणुकीमध्ये मागताना हा विचार नाही केला. लोकांनी निवडून दिलं तर लोकांची बांधिलकी ठेवायचा शब्द तुम्ही लोकांनी दिला होता तो तुम्ही पाळला नाही. आणि कुशाल तुम्ही या प्रकारची भूमिका घेताय. तुम्ही घ्या, माझी खात्री आहे की कागद तालुका असो, गडचिरोली तालुका असो, या भागातली जनता गोरगरीब लोक असतील पण ते स्वाभिमानी आहेत, ते सन्मानी आहेत. ते काय वाचेल ते सहन करतील पण लाचारी करणार नाही, खोट्या गोष्टी कधी करणार नाही. आणि त्या प्रकारे हा स्वभाव, हा तुम्हा सगळ्यांचा स्वभाव सगळ्या देशाला माहिती आहे. आणि त्यामुळे तुम्हा लोकांचा अभिमान माझ्यासारख्या अनेकांना लागतो. पण जिथं काहीतरी हातपुसही गुंत असेल, हात बरोबर केलेला असेल, त्या लोकांना वाचत झोप येते. मला आठवतं आहे की त्यांच्या एका सहकार्याने सांगितलं, ते गेले यांच्यावर. आम्ही विचारलं तुम्ही गेला सावंत सोडून, सहज भेटले होते कुठेही, म्हणजे कसं वाटते? म्हणजे असं झोप येते. म्हणजे झोप येते हो, म्हणजे असं इडीची भीती वाटत नाही. आणि चौकशी केल्याच्या नंतर कळलं की जे लोक आम्हाला सोडून गेले त्या सगळ्यांच्यावर ईडी किंवा तसे केसेस असतील तर त्या केसेस संपलेल्या नाहीत. आम्ही अधिकाऱ्यांना विचारलं, त्यांनी स्वच्छ सांगितलं की या लोकांच्या केसेस आमच्या चेवल्या होत्या. त्यांनी भाजपला साथ द्यायचा निर्णय घेतला. चेवल्यावरची फाईल आम्ही घेतली आणि कपाटात ठेवली. ती आम्ही बंद नाही केली, ती चालू आहे. आज ना उद्या ती पुन्हा निघणार आहे आणि पुन्हा एकदा चंद्राला देणार आहे. आणि त्यामुळे आज ना उद्या पुन्हा केस निघेल याची चिंता ज्यांना आहे तेच लोक तुम्हाला मला सगळ्यांना सोडून त्या ठिकाणी गेलेत. आणि निर्लज्जपणाने सांगतात की फळासाहेबांना विचारून मी गेले असतं. झक मारायची आणि दुसऱ्याचं नाव घ्यायचं, ही गोष्ट आम्ही कदाचित मान्य करणार. आणि म्हणून अशा लोकांना धडा शिकवायचा. आणि तो धडा शिकवायचा असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये 100% त्यांना पाळलं पाहिजे, पाळलं पाहिजे, पाळलं पाहिजे. हा आग्रह या ठिकाणी. तुम्ही भाग्यवान आहात की दुसऱ्या बाजूला तुमच्यासोबत यांच्यासारखा एक उत्तम सुस्वभावी स्वच्छ कारभाराचा तुमच्याशी बांधिलकी ठेवणारा असा नेता
आज तेव्हा सगळ्यांना या ठिकाणी मिळाली आहे. आणि म्हणून सर्वजित हे असतील, शेजारच्या मतदारसंघामध्ये नंदाताई असतील, यांना मोठ्या मताने विजय करा. मी तुम्हाला खात्री देतो त्यांची उपयुक्तता महाराष्ट्राला योग्य दिशेला नेण्यासाठी आहे. त्यांच्याकडे कर्तृत्व आहे, दोघांच्याकडे शिक्षण आहे, उच्च शिक्षित व्यवस्थित आहे. आणि अशानं प्रतिनिधित्व दिलं तर तुळशी प्रतिष्ठा वाजेल. आणि तुळशी प्रतिष्ठा वाजण्याचं काम उद्याच्या 20 तारखेला आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. आणि ते करण्याच्यासाठी तुतारी वाजवणारा माणूस हा तुम्ही लोकांनी लक्षात ठेवला पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या प्रतिनिधी मंडळाने त्यांना पाठवलं पाहिजे. एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना घेतो. आणि पुढची सभा माझी कोरेगावला सातारच्या जवळ आहे, त्यामुळे अधिक वेळ न घेता आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.